नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. पहिल्या बाळाची चाहूल लागली की सगळे होणाऱ्या आईला भरपूर टिप्स देऊ लागतात, पण त्याचबरोबर जोमाने तयारी सुरू होते होणाऱ्या बाबांची. या काळात आपण करू तितकं कमी असं वाटतं, कारण काळजी असते आईची आणि तिच्या पोटातल्या होणाऱ्या बाळाची सुद्धा. आज आपण आलो आहोत गिरगाव येथील कृष्णकुंज सोसायटीमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत शिंदे कुटुंबियांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या छोट्याशा इवल्याशा कियांशला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय कियांश. हे घे, हवंय तुला? चला, कियांशला मला बघून आनंद झाला असं मला वाटतंय. आपण जाणून घेऊया हे सगळे कियांशचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. माझं नाव उपासना कन्हैया शिंदे आहे आणि मी कियांशची आई आहे. ओके. मी कन्हैया किशोर शिंदे, कियांशचे वडील. सुनंदा किशोर शिंदे, मी शिवची आजी आहे. शिवची आजी आहे. ओके. बोला. मी पुष्पा रामकृष्ण पाटील, मी बाळाची आजी बोलतो. मी रामकृष्ण नत्तू पाटील, बाळाचा आजोबा. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पा मारूया कियांशच्या आई बाबांची. तुमच्यापासून सुरुवात करूया. काय करता? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके. आधी मी जॉब करत होती, पण आता कियांशमुळे जरा ब्रेक घेतलाय काही दिवस. मी कन्हैया किशोर शिंदे, मी मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदात काम करतोय सध्या. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. असं व्यवस्थित बघून बिघून ठरवलं? हा, म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने कांदे पोहेचा प्रोग्राम. मग लग्नानंतर किती वर्षांनी कियांशचा जन्म झाला? ऍक्च्युली लग्नाच्या 1.5-2 वर्षांतर कियांश झाला. 2016 मध्ये 3 जानेवारी 2016ला. मग गुड न्यूज बद्दल कसं सांगितलं सगळ्यांना? ऍक्च्युली जेव्हा गुड न्यूज होती तेव्हा हे जरा बाहेर गावी गेलेले, नाशिकला ऑफिसच्या कामाने. तिकडे ट्रेनिंग होती यांची. मग त्यानंतर हे ज्या दिवशी आले त्या दिवशी आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. अच्छा. मग त्या दिवशीच मी सेलिब्रेशन मग आमचं पूर्ण ग्रँड सेलिब्रेशन झालं त्या दिवशी. ती गोड बातमी मी यांना त्याच दिवशी दिलेली. अॅनिव्हर्सरीला दिली? हो. पहिल्या अॅनिव्हर्सरी? हो. अरे वा, कसं वाटलं होतं? खरं तर ऍक्च्युली त्यावेळेस पण आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की असं काय असेल. मी माझं नाशिकला ट्रेनिंग सुरू होतं. माझ्या आयुष्यात माझी पोलीस दलातली ट्रेनिंग 2 टप्प्यात, म्हणजे मला खूप एक दुःखद आणि एक आनंद पण आहे. पण त्यात आधी आनंदाचा क्षण सांगतो की ज्यावेळेस मी नाशिकला ट्रेनिंग करत होतो तर आमचं सतत बोलणं होत असायचं. आणि मग हिने सांगितलं की आता वेडिंग अॅनिव्हर्सरी, आणि योगायोगाने आदल्या दिवशी आमची वेडिंग अॅनिव्हर्सरीचे आदले ट्रेनिंग संपत होतं माझं. मग मी घरी आलो आणि आमचं प्लॅन सुरू होतं, पण तोपर्यंत हिने मला काय सांगितलं नव्हतं की असं काय आहे बुवा. असं घरी आलो, आमचं सगळं सेलिब्रेशन झालं, केक कटिंग वगैरे झालं. मग तिने तोंड गोड केलं आणि मग ती म्हटली की तोंडच गोड करणार की मूड पण आणखी गोड करणार? म्हटलं अजून काय मूड गोड करणार हवं असं. मग ती म्हटली की तुम्ही पप्पा होणार आहे. तर ऍक्च्युली ज्यावेळेस तिने बातमी दिली तर मला अजूनही तो फील आठवतोय की ज्यावेळेस ती मला बोलली की तुम्ही पप्पा होणार असं, तर त्यावेळेस पहिलेच डोळ्यात एकदम टचकन पाणी आलं. म्हणजे आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी जो. हाच ट्रेनिंगचा दुसरा इन्सिडेन्स असा होता, ज्यावेळेस माझं पोलीस अधिकारीचं एक पूर्ण वर्षाचं ट्रेनिंग असतं. तर तो ट्रेनिंगचा कालावधी माझा सुरू होता आणि आमचं ट्रेनिंग संपणार होतं सप्टेंबर महिन्यामध्येच. आणि माझ्यासाठी म्हणजे माझे वडील खूप क्लोज होते. म्हणजे माझे वडील माझ्यासाठी माझ्या मित्रापेक्षा पण जास्त होते, म्हणजे फ्रेंडली रिलेशन होतं. आणि वडिलांशी दररोज संध्याकाळी फोनवर बोलणं व्हायचं, म्हणजे ट्रेनिंगचं सेशन संपल्यावर. आणि जसं ट्रेनिंगचं सेशन म्हणजे 2 तारखेला रात्री वडिलांशी बोललो. वडिलांना सांगितलं की 29-30ला ट्रेनिंग संपणार आहे आणि आता ट्रेनिंगची सुरू आहे तयारी वगैरे. मग वडील म्हटले की आमची स्टार ओपनिंग सेरेमनी असते ऍक्च्युली, की आमच्या जे खांदर स्टार लागतात तर ते क्लोज असतात पूर्ण ट्रेनिंग होत आणि स्टार लावत नाही. आणि ज्या दिवशी आमचं ट्रेनिंग पूर्ण होणार असतं तर ते स्टार आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडून ओपन करून घ्यायचे असतात. तर तो एका क्षणासाठी वडील पूर्ण म्हणजे वेट करत होते. वडील माझे सीट ड्रायव्हर होते, खूप स्ट्रगल करून पुढे आलो होतो. तर वडिलांनी ठरवलं की त्या आपण फंक्शनला जाऊया सगळेजण. आणि आमचं आदल्याच दिवशी 2 तारखेला डिस्कशन झालं. 3 सप्टेंबरलाच वडिलांशी सकाळी फोनवर बोलणं झालं आणि 10:30 वाजता वडिलांना हार्ट अटॅक आला. आणि हार्ट अटॅक आल्यामुळे वडिलांचं म्हणजे ऑन ड्युटी असताना निधन झालं. मला फोन आला आणि असं सांगितलं की वडील आजारी आहेत आणि त्यांना शिफ्ट करायचं आहे. मग मित्रांनी लगोलगीने गाडी म्हणजे ट्रेनिंग सेंटरमध्ये मेसेज दिला होता की वडिलांची डेथ झालेली असं, फक्त मला नाही कळायला पाहिजे म्हणून सांगितलं. आणि मग
तिथून मग मी पुढे आलो, घरी आलो आणि मग वडिलांची डेथ झाली ते वगैरे कळालं. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो एक ट्रेनिंगचा तो एक पिरियड की ज्यावेळेस मला दुःखद बातमी मिळाली आणि हा एक ट्रेनिंगचा पिरियड की ज्यावेळेस मला दुसरी गोड बातमी मिळाली. तर माझ्या आयुष्यातले हे दोन प्रसंग होते की ज्यावेळेस खूप रडलो होतो मी, असं म्हटलं हरकत नाही. पण पहिल्या वेळेस दुःखाने, दुसऱ्या वेळेस आनंदाने, आणि दोघं क्षण आयुष्यात म्हणजे स्मरणात आहेत माझ्या. पहिल्यांदा हातात बाळाला जेव्हा घेतलं तेव्हा कसं वाटलं? ज्यावेळेस बाळाला पहिल्यांदा हातात घेतलं तर तो क्षण म्हणजे मला आता सुद्धा म्हणजे असं बोलताना हे होतंय की मी ज्यावेळेस त्याला पहिल्यांदा हातात घेतलं तर मला असं वाटलं की म्हणजे माझ्या वडिलांची मला सेवा करता आली नव्हती. म्हणजे वडील ज्यावेळेस वडिलांची डेथ झाली, वडिलांचं वय 53-54 वर्ष होते, तर ती एक मनामध्ये भावना होती, सलत होतं ते कुठेतरी की आपल्याला आपल्या वडिलांची सेवा नाही करता आली किंवा त्यांना जे आयुष्य द्यायचं होतं ते नाही. तर ते जेव्हा त्याला बघत होतं ना तर ते मला सगळं वडिलांशी बोललेलं संभाषण, वडिलांचा चेहरा मला सगळं त्याच्यात दिसत होता आणि फक्त डोळ्यातनं फक्त अश्रू निघत होते बस, आणि बाकी काहीच नव्हतं. म्हणजे काहीच बोलता येत नव्हतं अशी परिस्थिती झाली होती. मग त्याला मी पप्पा म्हणून हाक मारले की पप्पा तुम्ही आले परत असं. मग त्याने असं जांभई वगैरे घेतली होती. त्याचे फर्स्ट एक्सप्रेशन म्हणजे आज पण माझ्यासमोर ते जसं एक म्हणतो ना की मेमरीमध्ये एकदम मेंदूमध्ये कुठेतरी ती स्टोर होऊन गेलेली आहे की आज जरी तो क्षण आठवला तरी रडायला पण होतं आणि आनंद पण होतो. पुढचा काय प्लॅन आहे? काय वाटतं की यांशनी पुढे होऊन काय करावं? तुमचे काय प्लॅन्स आहेत? माझं असं म्हणणं नाही की माझा जॉब वाईट आहे किंवा काय, फक्त माझ्या मुलाने जे काही करावं ते माझ्यापेक्षा चांगलं करावं. तो भविष्यात पोलीस अधिकारी हो, स्पोर्ट्समन हो, काय वाटेल ते हो, तुमच्यासारखा ऍक्टर हो काही हो, पण चांगलं हो, बस एवढंच आहे. आमच्या मार्गदर्शन किंवा शुभेच्छा त्याच्यासोबत असणारच आहे, पण भविष्यात त्याला जे वाटेल त्या गोष्टीला आम्ही पूर्ण सपोर्ट करणार, आमची पूर्ण फॅमिली सपोर्ट करणार, एवढं आम्ही ठरवलंय. बरं, त्याचं नाव फार इंटरेस्टिंग आहे, तर ते कोणी ठेवलंय? कियांश नावाबद्दल स्टोरी मग अशी होती की आम्ही नावाचं काहीतरी फ्युजन शोधत होतो. मग वडिलांच्या नावाचं आणि माझ्या नावाचं आम्ही फ्युजन करून पाहिलं, तर कियांश नाव आम्ही त्याच्यातनं काढलं. तर वडिलांचं नाव किशोर होतं, तर किशोरचं पहिले आम्ही 2 अक्षर घेतले किश, आणि कन्हैयाचं शेवटचं अक्षर घेतलं या, तर आम्ही फायनल नाव कियांश केलं. मग वा, आज आपण आहोत कियांशच्या घरी आणि आता आपण त्याच्या दोन्ही आज्यांशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी आजी, जेव्हा गोड बातमी आहे असं कळलं तेव्हा काय रिॲक्शन होती? खूप आनंद झाला आम्हाला आनंद झाला त्यावेळेस. होता. हो. कसं सांगितलं तुम्हाला लेकीने? तिने सांगितलं मला आधी, सांगायचं नाही बाबा. हा, मी नंतर म्हणजे आम्हाला दोघांना सांगायचंय, फक्त माझ्या दोघांना? मिस्टरला आणि मला. अच्छा आईला सांगितलं बाबा घरी आधी, अच्छा, सासूबाईंना. हा, मग नंतर मला निरोप दिला त्यांनी, असं असं झालं. बरं. तर तिचे पप्पा ड्युटीवरून घरी आले बँकेत. हम्म. खूप आनंद झाला, पेड्यांचा बॉक्स घेऊन आले. अरे बा, खूप आनंद झाला आम्हाला त्यावेळेस. सगळ्यांनाच. हो खूप. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा गोड बातमी कळल्यावर? हो, माझे सुनबाईने सांगितलं आई बुवा असं असं मुंडीचे पाय टळले बुवा, ते मला खूप आनंद झाला. तर मला असं वाटतं परमेश्वरला तेव्हापासून असं मनात ध्यास घेतला, तर आमचे शिंदे साहेब परत येणार आहेत बुवा. आणि देवाला रोज मी तेच सांगायचे, परमेश्वरा आमचे शिंदे साहेब परत यावं. मी असंच रोज देवाला कृपा करायची आणि देवाने माझी इच्छा पूर्णच केली. माझ्याबद्दल तसं मुलगीच व्हायला, मुलं तसं काही नाही, मुलगी झाली असेल तरी आम्हाला आनंदच होतं, कारण की मला पण 2 मुली आहेत आणि नातू आहे, तरी बी झाला तर जास्तच आनंद आहे बुवा. मला असं वाटतं ते आमचे शिंदे साहेब परत आले बुवा असं. प्रेग्नन्सीच्या वेळेला काही टिप्स दिल्या का? कशी काळजी घेतली तुम्ही सुनेची? तुम्ही सांगा आई. हो, काही अडचण आली काही फोन करायची ती. मी तिला निरोप द्यायचे की तुझ्या सासूबाईंना विचार अच्छा, काय काय करायचं, त्यांना जास्त अनुभव होता माझ्यापेक्षा. बर. मग तुम्ही कशी काळजी घेतली? मी आमच्या गावीच असावी फोनवर सांगायची माझ्या मुलाला, सुनबाईला बुवा दुधाची वस्तू खायची, सफरचंद खायचे बुवा, काजू बदाम, मुलं हुशार असतात बुवा म्हणून सांगायचे. त्यांनी तसंच माझ्या मुलाने पण, तिने पण काळजी घेतली. छान. बाळा जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं? छान वाटलं. मी धरलं नाही हातात. नर्स बोलल्या आधी मामा किंवा आजोबा, तिकडचे आजोबा इकडचे आजोबा असतील. माझे मिस्टर बँकेत गेलेले होते, इकडचे बाबा नव्हते, तेही वाईट वाटलं आम्हाला. आज ते पण आले असते बुवा सर्व. दादासाहेबांना ड्युटी होती, माझ्या मुलाने धरलं. अच्छा, हो, त्याला तर अक्षरशः रडायला आलो. आजी तुम्ही कधी पाहिलं नातवाला पहिल्यांदा? सुनबाई संध्याकाळी 5:30-6 वाजे दरम्यान डिलिव्हरी झाली, फोन आला तर बुवा मुलगा झाला बुवा असं. मग माझा मुलगा आणि आम्ही खूप दोघांनी आनंद हसरू पडले आम्हाला. तर बुवा मला असं वाटलं आमचे शिंदे साहेब परत आले बुवा असं. मग दादाला म्हटलं पेढे आण, पेढे गणपतीच्या मंदिरात ठेवले. मग आम्ही दोघं खूप शांत, म्हणजे असे शांत बसतो दोघं, तर खूप आनंद वाटलं. मग जेवण केले दोघं मायलेकांनी. सकाळी बघायला गेलो, बाळाला बघितलं.
पण त्याचे हात पाय नख सगळे बघितले तर सगळे व त्यांची जर दोघांची माझी सूनची मुलाची उंची दोघं सेम आहेत आणि माझे नातू जरी आहे ते बाबांसारखं उंच पुरं हात पाय सगळे बघितले आणि परत तिथं लासन आहे त्याला. अच्छा. हो लासन आहे. तर मग मला वाटलं तेच आहेत बुवा असं. सुनबाईचा कलर आहे, मुलाची फिशिंग आहे आणि बाबाची उंची आणि सगळे ऍक्टिव्ह बाबाची आहेत. वा, काय वाटतं पुढे त्यांनी काय करावं? तुमचे काय प्लॅन्स आहेत की यांसाठी? तुम्ही काही स्वप्न पाहिली आहेत? हो, काय वाटतं? खूप काय मोठा अधिकारी व्हावं. अधिकारी व्हावं असं हो, वाटतं? अच्छा, तुम्हाला काय वाटतं? बाबांचं माझं खूप स्वप्न आहे. माझं स्वप्न मॅडम, माझे मिस्टर ड्रायव्हर होते एसटीचे. तर मी आधी आम्ही समजा गरिबीमधून आम्ही खूप वरती निघालेलो, खूप कष्ट केले, पोरांना शिकवलं किंवा माझ्या दोघं मुली शिक्षिका आहेत, जिल्हा परिषदच्या दोघं जवळ शिक्षक आहेत. आणि मला जसं स्वप्न होतं माझा मुलगा माझ्या मुलींपेक्षा इतका वरती राहावं आणि तो जर रस्त्याने चालेल माझा मुलगा तर प्रत्येकाने त्याला असं करावं. तर परमेश्वरने माझी इच्छा पूर्ण केली. तसंच झालं. माझ्या मुली पण नोकरी गव्हर्नमेंटला आहेत, माझा मुलगा पण गव्हर्नमेंट नोकरीला आहेत, माझी सुनबाई पण इंजिनियर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं बा आज मी एक दोन येत नाही मॅडम, मला काहीच येत नाही. मी अंगठी बहादूरबाई, पण माझी फॅमिली बघून मला खूप आनंदित परमेश्वरने खूप चांगलं ठेवलं. तसंच माझा नातू, माझे मिस्टर ड्रायव्हर, माझा मुलगा PSI, माझ्या मुलापेक्षा माझा नातू क्रिकेटर हो आणि त्याने मोठं नाव माझ्या मुलाचं कमवो. माझे स्वप्न आहे आणि तुमच्यासारखी माझी सुनबाई भेटावून तिने याच इंटरव्ह्यू देऊ आणि होईल. हो माझे नाचून. हो. अरे वा, कसं खेळवता त्याला जेव्हा तुमच्याकडे असतो तेव्हा? कसं रमवता? काय काय करता? आमचा दिवस कुठे चालला जातो आम्हाला काहीच कळत नाही. बरं. सर्वे म्हणता आम्हाला शेजारी, तर तुम्ही बाहेरच निघत नाही. उपासना आली, तुम्ही दिसल्याच नाही मला. आणि आमची कॉलनी अशी कपडेही बाहेर टाकले वाळत आणि नाही दिसले तर लगेच म्हणता कुठे गेले. म्हणजे आमचे चांगले आहे बुवा शेजारी वगैरे खूप. उपासना आली म्हणजे आमचा दिवस पूर्ण तिच्यात असतो. तिचे पप्पा पण सुट्टी टाकून घेतात अरे वा. एखाद्या रविवारी. ते म्हणतात नाही रविवार आहे ना तर शनिवारी पण 2 दिवस आम्ही त्याच्यात घालवतो. खूप बरं. आनंद घेतो आम्ही त्याच्यात. अरे वा. आज आपण आहोत कियांशच्या घरी आणि आता एका महत्वाच्या भागाकडे आपण वळतोय. नवरा बायको असताना आपल्या एकमेकांकडनं बऱ्याच छोट्या छोट्या अपेक्षा असतात. फिरायला घेऊन जावं, हाऊस करावी पूर्ण. पण आई बाबा झाल्यानंतर आयुष्य बदलतं, नातं बदलतं आणि अपेक्षाही. तर अभि या भागामध्ये नवरा आणि बायको दोघांनाही त्यांच्या मनातल्या अपेक्षा बोलून दाखवायला सांगतो. अशा ज्या कदाचित एरवी तुम्ही बोलून दाखवल्या नसतील, तर एखादी अशी तुमची इच्छा असेल जी त्यांनी पूर्ण करावी अशी वाटत असेल किंवा स्वभावात एखादा बदल घडवावा असं वाटत असेल कियांशच्या दृष्टीने, तर तुम्ही ते एकमेकांना सांगू शकता. काय सांगाल त्यांना? मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला न्यावं यांनी मला. ओके. पण ते काही पूर्ण झालेलं नाही अजून. फक्त लग्नानंतर आम्ही एक वेळा गोव्याला गेलेलो. त्यानंतर आम्ही मुंबईच्या आजूबाजूला जे प्लेस आहेत तिथे सुद्धा यांनी मला नाही नेलेलं. तुम्हाला एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, मग 1-2 दिवसासाठी का होईना. हो. आणि असंही नाही की आम्ही दोघंच की सगळे पूर्ण फॅमिली गेलो तरी चालेल. तरी चालणार. हो. किती अकॉमोडेटिंग आहेत त्या. माफक अपेक्षा आहे त्यांची. काय हो. माफकच आहे अपेक्षा. पण आता कसं आहे आमच्या थोडं सर्व्हिसमुळे थोडा विचार करावा लागेल. पण आता इथून पुढे तिची अपेक्षा मी आता लक्षात ठेवून आणि दिवाळीच्या वेळेत काहीतरी विचार करावा लागेल. वा वा वा. आणि तुमच्या काही अपेक्षा आहेत का? आई म्हणून एक जी जबाबदारी तिने आई म्हणून जी एक जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे ती निश्चित 100% करते. आणि जर काही अपेक्षा असेल ॲज अ पत्नी म्हणून, तर पत्नी म्हणून तिच्याकडनं अपेक्षा आहे की ती काही वेळेस थोडी लवकर चिडते. ओके. हा, तर तो तिचा शॉर्ट टेम्पर्डनेस जर कमी झाला तर शोच्या निमित्ताने आता मला तेवढा चान्स मिळाला तर बोलून घेऊया. एवढ्या ऑडियन्स समोर सांगितलं म्हटल्यावर ती विचार करेल की आता आपण एवढ्या लोकांसमोर सांगितलंय. तर तेवढी एक माफक अपेक्षा आहे की नेहमीच करते असं नाहीये, पण काही वेळेस कारण नसताना थोडं ओव्हर ऍक्ट करून जाते ती भावनेच्या भरात. तर ते थोडं कंट्रोल केलं तर आणखी मजा येईल लाईफ मध्ये असं आहे. तर कियांश जरा फिरून माझ्याकडे आलाय. आपण आईंकडनं सुद्धा कौतुक ऐकलंय, एकमेकांच्या मनातल्या अपेक्षा ऐकल्यात. तर मला असं वाटतं कियांशच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस करा की अपेक्षा पूर्ण कराल. हातात हात धरा बरं, सांग त्यांना. असा हात धरा. तोही वॉर्निंग देतोय मला. आणि बघा बरं त्यांच्याकडे. ताई तुम्ही त्यांना म्हणा 6 जण. आमच्याकडे असं प्रॉमिस करतात 6 जण. मी तुला वचन देते की. मी तुला वचन देते की. पुढचं तुमचं बोलायचं आपलं. की
की तुमच्या सगळं अपेक्षा पूर्ण होणार भविष्यात. चिडचिड कमी करायची. कुठली अपेक्षा होती ते नाव घेते सांग. विशेषत विषय सांग अपेक्षांचा. मी तुम्हाला आज प्रॉमिस करते की मी यापुढे कधी शॉर्ट टेम्पर नाही होणार आणि कियांशची ही काळजी घेईल नक्कीच. आता मला बोलावं लागेल ना. तर मी तुला आज वचन देतो सर्वांचा साक्षीने की तुझी जी अपेक्षा आहे दरवर्षी आपण कुठेतरी फिरायला जायचं ती मी पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करेन. तुम्ही म्हणता प्रयत्न करेन, असं थोडी प्रॉमिस असतं. करेन असं म्हटलं पाहिजे, हो की नाही कियांश? सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा तुला प्रॉमिस करतो की मी प्रयत्न नाही ते दिलेले वचन पूर्ण करेन. ऐकलं? बघ आता बाबाला सांगायचं दरवर्षी मला कुठेतरी फिरायला न्या, ओके? तर कियांशच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. आता कियांशचे आई बाबा त्याच्यासाठी एक छोटासा खेळ खेळणार आहेत. बघूया जिंकतात की नाही. मी खेळ समजावून सांगते. इथे काही गोष्टी झाकून ठेवल्या आहेत, त्याच्यावर नंबर्सची कापडं ठेवली आहेत. इथे माझ्याकडे काही चिठ्ठ्या आहेत. ह्या नंबर्स खाली काही गोष्टी आहेत, त्यांची नावं तिथे लिहिली आहेत आणि त्या वस्तू सुद्धा आहेत. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. 1 मिनिटात तुम्हाला ह्याच्या खाली नक्की काय आहे ते सगळं बघून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचंय. त्यानंतर हे सगळं परत झाकून ठेवायचंय. त्यानंतर तुम्हाला 2 मिनिटांची वेळ दिली जाईल. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ही एक चिठ्ठी उचलायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये या गोष्टीचं नाव लिहिलेलं असेल. ते नाव जोरात वाचून दाखवायचंय. ती गोष्ट कुठल्या नंबर खाली आहे हे गेस करायचंय. मग ते तुम्ही आपसात डिस्कस करून गेस करू शकता. तुमच्यापैकी एक कोणतरी गेस करू शकतं. तो आकडा जाहीर करायचा आहे, मला सांगायचा आहे. ती गोष्ट मी तुम्हाला उघडून दाखवेन. ती जर बरोबर आली तर तुम्हाला 1 गुण मिळेल आणि बरोबर नाही आली तर तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. ठीक आहे? 2 मिनिटात तुम्हाला कमीत कमी 6 गोष्टी ओळखायच्या आहेत. जर तुम्ही 6 किंवा 6 पेक्षा जास्त गोष्टी नंबर सकट व्यवस्थित ओळखल्यात तर तुम्ही जिंकणार आहात कियांशसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. 6 पेक्षा कमी गोष्टी ओळखू शकलात तरी हरकत नाहीये, भेटवस्तू मिळणार आहे, पण जिंकायचं आहे ना? ओके, खेळ कळलाय नीट? ग्रेट. सुरुवातीला सगळ्या गोष्टी बघून घेण्यासाठीची तुमची 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. पंधरामध्ये मसूर डाळ, 14मध्ये बारीक चवळी आहे, 13मध्ये काय वाटाणे आहेत, चना डाळ. वेळ संपली आहे. ठीक आहे. सगळं पाहिलं? हो, सगळं लक्षात आहे. बरं, सुरुवात करूया. कोणी पहिले चिठ्ठी उचलायची तुम्ही ठरवा. मी वेळ सुरू करते. तर तुमची गेस करायची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. मूग डाळ. 3 नंबर. बरोबर. येस, बरोबर. नेक्स्ट. चना डाळ 10 नंबर. 10 नंबर. येस, क्या बात है. तूर डाळ. तूर डाळ काय वाटतंय? 11 नंबर. 11 नंबर. येस, क्या बात है. एमपीएससी दिली आहे. काबुली चना 9 नंबर. काबुली चना 9 नंबर. येस, व्हेरी गुड. चणे चणे 8 नंबर. 8 नंबर. वा, 1 मिनिट झालंय. मिक्स डाळ. मिक्स डाळ 4 नंबर. येस. अजून आहे वेळ. 10 सेकंद उरलेत शेवटचे. चवळी डाळ. जाड चवळी. जाड चवळी 6 नंबर. बरोबर. येस. आणि 5 4 3 2 1 वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7 8. वा, 1 2 3 4 5 6 7 8. क्या बात है. कियांश, तुझे आई बाबा तुझ्यासाठी जिंकले आहेत झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज कियांशच्या कुटुंबियांना आणि छोट्याशा कियांशना भेटून खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.